नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक जारी झालेलं आहे आणि त्यात आपल्याला सांगितलेलं आहे की सर्वांनी जे विद्यार्थी स्टुडंट असेल किंवा नॉन स्टुडंट असेल तर सर्वांनी जे डिजिलॉकर असतो तर त्या डिजिलॉकरमध्ये आपला अपार आय डी जो आहे तर तो त्या ठिकाणी इश्यू करायचा आहे। तर महाराष्ट्र शासनाचा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, तर त्यात आपल्याला अपार आय डी जो आहे तर तो जनरेट करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही विषय पाहू शकतात, विद्यापीठे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अपार आय डी डिजिलॉकर नोंदणी तसेच क्रेडिट डेटा अपलोड करण्याबाबत। तर आता आपली जी संपूर्ण माहिती आहे, जे स्टुडंट असेल किंवा नॉन स्टुडंट, तर त्यांच्यासाठी एक उपक्रम सुरू झालेला आहे, वन नेशन वन स्टुडंट आय डी। तर आपली जी आय डी असणार आहे तर ती एक वन नेशन आणि वन स्टुडंट आय डी पूर्ण भारताचा जो उपक्रम आहे तर तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। तर त्यासाठी आपल्या सर्वांना जो अपार आय डी आहे तर तो इश्यू करायचा आहे। हे जे परिपत्रक आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या ठिकाणी मी देणार आहे, तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायची आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगल प्ले स्टोअरमध्ये त्या ठिकाणी डिजिलॉकर असे सर्च करायचं आहे। डिजिलॉकर आपल्याला या ठिकाणी सर्च केल्यावर इन्स्टॉल असे दिसणार, तर आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर इन्स्टॉल करायचं आहे। मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, त्यासाठी मी या ठिकाणी डायरेक्ट ओपन केलं आहे। ओपन केल्यावर तुम्हाला सिम्पली रजिस्टर वगैरे करायचं आहे। त्यानंतर तुम्ही लॉग इन केल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तुम्हाला सर्च बारमध्ये या ठिकाणी अपार आय डी असे या ठिकाणी सर्च करायचं आहे। जसे तुम्ही या ठिकाणी अपार आय डी असे सर्च कराल, तुम्हाला या ठिकाणी पहिला ऑप्शन दिसणार आहे अपार आय डी दिल्ली। तर त्या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल जी आहे तर ती तुमची चेक करायचं आहे। त्यानंतर आयडेंटिटी टाईप वगैरे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित चेकआउट करायचं आहे। आयडेंटिटी टाईपमध्ये त्या ठिकाणी तुमचे ॲडमिशन वगैरे करंट असेल तर तुमचा रोल नंबर वगैरे ते एंटर करून त्या ठिकाणी तुम्ही सेव्ह करू शकतात। अदरवाईज तुमचं जे एज्युकेशन वगैरे झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नॉन ऑप्शन जो आहे तर तो सिलेक्ट करून जे अपार आय डी आहे तर ते या ठिकाणी गेट डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून त्या ठिकाणी इश्यू करू शकतात। तर सिम्पली या ठिकाणी मी नॉन करणार आहे आणि त्यानंतर गेट डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा अपार आय डी जो आहे तर तो त्या ठिकाणी फेसिंग होणार म्हणजे त्या ठिकाणी सर्च होणार किंवा जनरेट होणार। त्या ठिकाणी फेसिंग कंप्लीटसाठी टायमर होणार आणि त्यानंतर टायमर लागल्यावर तुमचा अपार आय डी जो आहे तर तो त्या ठिकाणी जनरेट होऊन दिसणार आहे तुम्हाला। तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 लाईन दिलेली आहेत, त्यावरती क्लिक करून तुम्हाला व्ह्यू PDF या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही व्ह्यू करू शकतात किंवा डाउनलोडसुद्धा करू शकतात। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून अपार आय डी जो आहे तर तो या ठिकाणी जनरेट करू शकतात। तर आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल। थँक्यू।